नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या महाराष्ट्राच्या एडटेक प्लॅटफॉर्मवरती आणि इथे आपण नीट प्रिपरेशन हे मराठी माध्यमातून करत आहोत। त्याचबरोबर आपण इथे 11वी बायोलॉजी 12वी बायोलॉजी एनसीईआरटी लाईन टू लाईन मराठीमध्ये इथे शिकत असतो। आजचा आपला टॉपिक आहे फायलम आर्थ्रोपोडा, ठीक आहे, जो की ॲनिमल किंगडममधील एक फायलम आहे। आपल्याला माहिती आहे ॲनिमल किंगडममध्ये एकूण 11 फायलम आहेत आणि त्यातीलच फायलम आर्थ्रोपोडा आज आपण इथे पाहणार आहोत। This is the largest phylum of Animalia आणि हे सगळ्यात मोठा फायलम आहे ॲनिमिलिया मधला, विच इज इन्क्लूड इन्सेक्ट आणि याच्यामध्ये काय आहेत, इन्सेक्ट आहेत। इथे तुम्हाला वेगवेगळे पिक्चर्स दिसतील ज्यामध्ये ग्रासहोपर आहे, बटरफ्लाय आहे आणि हा स्कॉर्पिओ आहे आणि हा जो आहे तो प्रॉन्स आहे। तर असे वेगवेगळे जे ॲनिमल्स आहेत, इन्सेक्ट आहेत या फायलममध्ये आपल्याला दिसून येतील। ओव्हर 2/3 ऑफ ऑल नेम स्पीसीज ऑन अर्थ आर आर्थ्रोपोडाज। तर इथे हे काय म्हणलं गेलेलं आहे, जे तीन भागामधला जे 2 भाग आहेत ते किती आहेत, तर ते आर्थ्रोपोडा आहे, म्हणजे एवढी संख्या आहे या आर्थ्रोपोडाची, म्हणूनच याला लार्जेस्ट फायलम असं म्हणलं गेलेलं आहे। ओके, दे हॅव ऑर्गन सिस्टीम लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आणि याची जे बॉडी ऑर्गनायझेशन आहे ते ऑर्गन सिस्टीम लेवल आहे, म्हणजे एक लेवलची जी आपण असं म्हणतो की सेलपासून बॉडी बनते, सेलपासून बॉडी कशा पद्धतीने बनते, तर अनेक सेल एकत्र येऊन टिश्यू बनतो, अनेक टिश्यू एकत्र येऊन काय बनतं, तर ऑर्गन बनतं आणि अनेक ऑर्गन एकत्र येऊन ऑर्गन सिस्टीम बनते। तर अशाच ऑर्गन सिस्टीमची ही लेवल ऑफ ऑर्गनायझेशन हे शो करतं। दे आर बायलॅटरली सिमेट्रिकल। बायलॅटरली सिमेट्रिकल म्हणजे यांची बॉडी जेव्हा आपण इमॅजिनरी लाईननी जेव्हा डिवाइड करतो तर हे 2 सेम साईड फॉर्म करतात। हे बघा, मी या बटरफ्लायला लॅटरली डिवाइड करते तर हा लेफ्ट साईड आणि ही राईट साईड 2 समान भाग पडतात। आता तुम्ही म्हणणार याला हॉरिझॉन्टली डिवाइड करा, पण जेव्हा आपण हॉरिझॉन्टली अशी जर लाईन ड्रॉ केली तर हे आणि हा भाग 2 समान भाग होतील का, होणार नाही। म्हणून जेव्हा आपण लाईन ड्रॉ करतो तेव्हा याचे 2 समान भाग होतात। हे बघा, या स्कॉर्पिओनला मी अशी लाईन ड्रॉ करते तर हे काय होतात, लॅटरली बायलॅटरली सिमेट्री शो करतात। हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। हे कसे आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहे। आता ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, जेव्हा हे एम्ब्रियोच्या फॉर्ममध्ये असतात तेव्हा यांच्यामध्ये 3 जर्म लेयर असतात। आता 3 जर्म्स लेयर कोणकोणते, एक असते एक्टोडर्म, त्यामध्ये मिझोडर्म आणि त्यानंतर असते एंडोडर्म। अशा 3 जर्म लेयरनी याचा एम्ब्रियो बनलेला असतो, म्हणून त्याला ट्रिप्लोब्लास्टिक असं म्हणलेलं गेलेलं आहे। त्यानंतर असिलोमेट, हे कसे आहे, सिलोमेट आहे, म्हणजे यामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे, या फायलममध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट आहे। द बॉडी ऑफ आर्थ्रोपोडा इज कवर्ड बाय द चिटिनस एक्झोस्केलेटन आणि यांची बॉडी एक कायटिनस नावाचा जे स्पेशल एंडोस्केलेटन आहे त्यांनी यांची बॉडी कवर्ड होते, ज्यांच्यामुळे यांना काय होतं, प्रोटेक्शन मिळतं। ओके, द बॉडी कन्सिस्ट ऑफ हेड, थोरॅक्स आणि ॲबडॉमेन आणि यांच्या बॉडीचे पार्ट इथे आपल्याला करून दिलेले आहेत त्यांनी। यांची जी बॉडी आहे 3 पार्टमध्ये डिवाइड आहे, एक तर हेडचा पोर्शन, त्यानंतर थोरॅक्सचा पोर्शन आणि हे सगळं जे आहे ॲबडॉमनचा पोर्शन। अशा 3 भागामध्ये यांची बॉडी ही डिवाइड झालेली आहे आणि आपल्याला माहिती आहे यांच्या बॉडीवरती एक चिटिनस कवर आहे, एंडोस्केलेटन आहे, जे त्यांना प्रोटेक्ट करतं। चिटिनस एंडोस्केलेटन हे लक्षात ठेवायचं। आणि बॉडी कशी डिवाइड आहे, 3 पार्टमध्ये डिवाइड आहे, ज्यामध्ये हेड आहे आणि थोरॅक्सचा पार्ट आहे आणि एक ॲबडॉमेनचा पार्ट आहे। दे हॅव जॉईंटेड अपेंडेजेस आणि हेच त्यांचं एक फीचर आहे की यांचे जे यांना जॉईंटेड अपेंडेजेस आहेत, जे पाय आहेत त्यांचे जे पाय आहेत हे कसे आहेत, जॉईंटेड अपेंडेजेस शो करतात। ओके, रेस्पिरेटरी ऑर्गन आर गिल, यांनी रेस्पिरेशन कशा थ्रू करतात, म्हणजे रेस्पिरेशन श्वासोच्छ्वास कशानुसार करतात, तर गिल्स असतात, बुक गिल्स असतात, बुक लंग्स असतात आणि ट्रकेल सिस्टीमसुद्धा असते, म्हणजे एवढे डेव्हलप आहेत ते। सर्क्युलेटरी सिस्टीम इज ओपन टाईप। आता सर्क्युलेटरी सिस्टीम ओपन टाईप म्हणजे काय, तर यामध्ये जे ब्लड फ्लो होतं ते एकदम अशा फ्लोच्या फॉर्ममध्ये येतं। यामध्ये हे जे ब्लड आहे ते
कोणत्या कॅनल थ्रू, म्हणजे जसं आपण वेन थ्रू जातं ब्लड म्हणतो तसे वेन्स नसतात, तर हे यांचं ब्लड हे शरीरातून ओपन फॉर्ममध्ये फ्लो होत असतं. ओके. सेन्सरी ऑर्गन लाईक अँटिना, आईज, कंपाऊंड अँड सिम्पल. यांना कसं कळणार, सेन्सेस कसं कळणार, टच. ओके. तर हे यांच्या डोक्यावरती अँटेना असतं. आपण बटरफ्लायला पाहतो ना अँटेना, तर हे त्यांचे अँटेना हे सेन्सरी ऑर्गन आहेत. त्या अँटेनाला काही टच झालं की त्यांना कळतं की समोर काहीतरी आहे. यांचे जे आईज आहेत, डोळे आहेत, ते कंपाऊंड आणि सिम्पल आहेत. स्टॅटोसिस्ट और बॅलन्सिंग ऑर्गन आर प्रेझेंट. यांच्यामध्ये स्टॅटोसिस्ट म्हणजेच बॅलन्सिंग ऑर्गन प्रेझेंट असतं, जे स्वतः त्यांच्या बॉडीला बॅलन्स करत असतं. जसं आपण एखाद्या व्हेकलला बॅलन्स करतो तसं यांच्यामध्ये सुद्धा एक फीचर आहे की ते स्वतःच्या बॉडीला बॅलन्स करतात. एक स्टॅटोसिस्ट ऑर्गन आहे. एक्सक्रेशन टेक्स प्लेस थ्रू माल्फिजन ट्यूब्यूल्स. आणि यांचं एक्सक्रेशन जे वेस्ट रिम्यूव्हल प्रोडक्ट असतात शरीरामध्ये, ते रिम्यूव्हल कशा थ्रू करतात, माल्फिजन ट्यूब्यूल्स असतात त्या थ्रू. कारण याच्यामध्ये अजून किडनी डेव्हलप नाही झालेली आहे. तर ही किडनी ही हायर फायलममध्ये आहे, जसं की जे कॉर्डेटा फायलम आहे त्यांच्यामध्ये असेल. ओके. तर यांच्यामध्ये किडनी डेव्हलप न होता माल्फिजन ट्यूब्यूल्सनीच काय होतं, एक्सक्रेशन होतं. दे आर मोस्टली डायशियस. आता डायशियस म्हणजे काय, तर ज्यांची जे सेक्सेस असतात, मेल फिमेल असतात, ते कसे आहेत, वेगवेगळे आहेत. आपण सुद्धा काय आहोत, डायशियस आहोत. डायशियस म्हणजे मेल फिमेल आहे ना आपल्यामध्ये, तसेच यांच्यामध्ये सुद्धा मेल आणि फिमेल हे वेगवेगळे असतात, म्हणजे सेक्सेस यांचे सेपरेट असतात. फर्टिलायझेशन इज युजली इंटरनल. आणि जे फर्टिलायझेशन असतं ते इंटरनल होत असतं. दे आर मोस्टली ओव्हीपॅरस. आता इथे तुम्हाला मी सांगते ओव्हीपॅरस आणि विव्हीपॅरस हे दोन कन्सेप्ट सांगते. ओव्हीपॅरस म्हणजे असे ॲनिमल्स जे आपल्या यंग वनला बर्थ देतात, पण ते एग्सच्या फॉर्ममध्ये. सुरुवातीला एग्स देतात आणि त्या एग्समध्ये त्यांचे यंग वन राहतात, आणि जेव्हा ते एग्स हॅच होतील, फुटतील, त्यामधून त्यांचे यंग वन्स हे बाहेर येतात. पण विव्हीपॅरसमध्ये तसं नसतं. विव्हीपॅरसमध्ये काय, तर ते डायरेक्टली आपल्या यंगस्वन्सला जन्म देतात. जसं ह्युमन बिंग काय आहे, विव्हीपॅरस आहे, कारण ते डायरेक्टली मुलाला जन्म देतं ना, बाळाला जन्म देतं. ओव्हीपॅरसमध्ये ते अंडी घालतं. तर हे जे आर्थ्रोपोडा क्लास आहे यामध्ये मोस्टली म्हणलं गेलेलं आहे, म्हणजे यामध्ये काही जे आहेत ते विव्हीपॅरस सुद्धा असू शकतात, पण मोस्टली ते काय आहेत, ओव्हीपॅरस आहेत. म्हणजे ते अंडी घालतात आणि त्या अंड्यामधून का त्यांची पिलं बाहेर निघतात. ओके. एक्झाम्पलमध्ये त्यांनी इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट इन्सेक्ट दिलेले आहेत, जे की आर्थिकदृष्ट्या आपल्याला म्हणजे आर्थिकदृष्ट्या हातभार लावतात. एपिस, हनीबी. आपण मधापासून एक व्यवसाय केलेला जातो की मध गोळा करून त्यापासून मध तयार करतात. त्याच मधाचा नंतर आपण अनेक लॅटेक्स म्हणून यूज करतो. अशा पद्धतीने हा इकॉनॉमिकली आपल्याला मदत करतं. सिल्कवर्म आहे, बॉम्बिक्स सिल्कवर्म, जे सिल्कचा धागा तयार करतं. लॅसिफर, लॅक इन्सेक्ट. लॅक आपण म्हणतो ना लाख, जो सोन्यामध्ये टाकला जातो लाख, तो ह्या लॅसिफेरपासून, लॅक इन्सेक्टपासून बनतो. त्यानंतर वेक्टर दिलेले आहेत. वेक्टर ॲनाफेलस, क्युलेक्स, एडेस. मॉस्किटो आहेत, ज्यापासून आपल्याला काय होतं, तर आपल्याला मॉस्किटोमधून आपल्याला मलेरिया होऊ शकतो. ग्रेगॅरियस पेस्ट, लोकस्ट, लिव्हिंग फॉसिल, लिमिलस, किंग क्रॅब. म्हणजे हे एवढे ऑर्गॅनिझम्स आहेत, कारण यांचा क्लास हा काय आहे, सगळ्यात मोठा क्लास आहे. टू थर्ड जे ऑल स्पीसीसमध्ये आहे अर्थवरती, ते यांनी व्यापलेलं आहे. ठीक आहे. तर एवढा मोठा क्लास आहे, म्हणून यांचे वेगवेगळे इथे इन्सेक्ट आपल्याला पाहायला मिळतात. तर अशा पद्धतीने आपण इथे फायलम आर्थ्रोपोडा पाहिलेला आहे. यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ लेक्चर आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच व्हिडिओ लेक्चरसाठी नोटिफिकेशन बेल प्रेस करा. थँक्स फॉर वॉचिंग.